350 वर्षांपूर्वी झालेली एक ऐतिहासिक घटना, त्या घटनेवर तयार झालेला एक सिनेमा, त्या सिनेमानं चेतवलेल्या भावना, त्या भावनांमधून पुढे आलेली मागणी आणि त्यानंतर महाराष्ट्रात झालेली दंगल. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडलेला हा घटनाक्रम, औरंगजेबाची कबर काढून टाका या मागणीसाठी महाराष्ट्रात जे काही झालं त्याचा हा घटनाक्रम. याच सगळ्या घटनाक्रमावर काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केलं, परखड आणि निर्भीड. राज ठाकरेंची भूमिका ही फक्त एका राजकीय पक्षाच्या प्रमुखाची भूमिका म्हणून पाहता येणार नाही. महाराष्ट्राचा अभिमान आणि महाराष्ट्राचा इतिहास हे दोनही जपायची वेळ येते तेव्हा नेत्यांनी कसा विचार करावा याचं उत्तम उदाहरण राज ठाकरे यांनी घालून दिलं. त्याची चिंता करू नका, ती घाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये नको. ज्याला पाहिजे ना घेऊन जा पाकिस्तानमध्ये. काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते, पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी प्रक्षोभक विधानं केली त्या प्रत्येकानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं कालचं भाषण ऐकण्याची गरज आहे. जी कबर आहे ना, जी सजवलेली काढून टाका, कबर नुसती दिसली पाहिजे आणि तिथे एक मोठा बोर्ड लावा, आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे आम्ही गाडला गेला. आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले त्यांची प्रतीक नेस्तनाबूत करून चालणार नाही, ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही यांना गाडलंय. अफजल खान जेव्हा इथे आला त्यावेळेला प्रतापगडावरती मारला गेला खाली, तिथेच त्याची खाली कबर खोदली गेली, तिथेच त्याला पुरला. मराठीत एक फार अप्रतिम जो शब्द आहे ना, पुरून उरीन, तो आहे तुला पुरीन आणि उरीन. हे फक्त राज ठाकरेच म्हणत नाहीयेत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली त्यालाच पूरक भूमिका घेत भाजपच्या वाचाळवीरांना लगाम घालण्याचा सल्ला दिलाय. से उठाया गया है, एक है, अब उसकी मृत्यु यहाँ हुई तो कब्र यहाँ बनी हुई है, कुछ श्रद्धा है, वो जाएंगे. हमने तो छत्रपति शिवाजी महाराज का जो नमूना आदर्श है, उन्होंने अफजल खान की भी वहां पर कब्र बनवाई थी, तो वो तो है भारत की ये उदारता की सर्वसमावेशिता का प्रतीक है. वो कब्र रहे, जिसको जाना है वो जाए. आता संघानेच कान उपटल्यानंतर भाजप नेत्यांनाही या आदेशाचं पालन करावं लागेल. आता इतरांचं माहित नाही, पण मुख्यमंत्र्यांनीही अशीच भूमिका घेत आपली अपरिहार्यताच नोंदवली. बघा, आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की ही जी काही कबर त्या ठिकाणी आहे ही ASIची प्रोटेक्टेड कबर आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडो का न आवडो, कायद्याने 50, 60, 100 वर्षापूर्वी त्याला त्या काळामध्ये 60 वर्षापूर्वी प्रोटेक्शन मिळालेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जे काही कायदा आहे त्या कायद्याचं पालन करणं ही आमची जबाबदारी आहे. हे मात्र निश्चित आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण, ग्लोरिफिकेशन आम्ही होऊ देणार. खरं तर हे सरकार 3 पक्षांचं आहे, त्यामुळे संघाने जरी भाजप नेत्यांचे कान टोचले असतील तरी इतर पक्ष त्यांच्या भूमिकेशी सहमत असतीलच असं नाही. औरंगजेबाच्या बाबतीमध्ये अनेक लोक आपले तर्क लावतात, आणि औरंगजेबाने त्याच्या काळामध्ये त्याने घेतलेली ती जागा त्या ठिकाणी स्वतःची कबर, म्हणजे डेड बॉडी ज्याला म्हणतो, तिथं त्या असावी असं त्याचं एकंदरीत स्वप्न होतं. आणि म्हणून नगरला मेल्यानंतर त्याला पुरायला संभाजीनगरला आणलं. म्हणून औरंगजेबाला गाडलं किंवा औरंगजेबाला आम्ही कुणी गाडलंय अशातला काही भाग नाहीये. हा चुकीचा इतिहास कोणतरी त्यांना सांगितलेला आहे. औरंगजेबची कबर तिथं नसावी याच्या मागचं कारण एक आहे की त्यांनी त्या काळामध्ये संभाजी महाराजांचे जे हालाल करून मारलंय तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नेहमी नसावा, या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर केलेलं भाष्य आहे की आम्हाला तिथं औरंगजेबची कबर नको. त्याला आम्ही गाडले का तर नाही गाडलं आम्ही, त्याने स्वतःला तिथं गाडून घेतलेलं आहे. म्हणून तो इतिहास आम्हाला पुसायचा आहे, हे त्याच्या मागचं आमचं धोरण होतं. त्यात राजकारणाचा भाग येत नाही. इतिहासामध्ये काय घडलं होतं 400 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी, ते इतिहास खोटा आहे, खरा आहे, जे काही है, अच्छा रहेगा बुरा रहेगा जो भी है, पर इतिहास है. तुम इतिहास को बदल नहीं सकते हैं. तुम किताबों से पन्ने फाड़ सकते हैं, लेकिन वो इतिहास हमेशा रहने वाला है.
केवळ छावा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या भावना चिथावण्या इतके आपला समाज असहिष्णू नक्कीच नाहीये, पण मुठभर लोकांच्या भावनांचं भांडवल करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न होणार असेल तर तो हाणून पाडणाऱ्या भूमिका या वारंवार मांडल्या गेल्या पाहिजे. राज ठाकरेंसह संघानं आज ते काम केलंय याचा आनंदच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.